रंगदेवता व नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर दहिसर सहर्ष सादर करीत आहेत विज्ञान एकांकिका ही धरा त्यांची सुद्धा आहे। लेखक श्री राजीव जोशी, दिग्दर्शक संगीत अंतरा करवी, वेशभूषा भावी डांगर व रुपाली वरुडे, रंगभूषा अरुणा राऊत, नाट्य मालमत्ता प्रियल मास्टर व गायत्री मेसरी, प्रतिनिधी सोनाली सामंत। सहभागी कलाकार आहेत नुपूर घडीगावकर, सानिका सावंत, हेरम दोदरे, देव शिंदे, रुद्र गडकर, लावण्या काळे, स्वरा महापदी, विभोर शेवडे, जय वेदपाठक व कुशल पडवळ। विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर दहिसर सादर करीत आहेत विज्ञान एकांकिका ही धरा त्यांची सुद्धा आहे। माझा भूतकाळचे तुकडे तुम्हाला मी दाखवते, ते तुम्ही जरूर पहा, मग आपण बोलू, भेटू आणि भेटतच राहू। Yes, ma'am. Thank you. Thank you all. कोण येणार आहे त्या जंगलात? मुलं? शक्यच नाही। चिंपांझी बघत बसायला कोणाला इंटरेस्ट आहे? सर मग काय करायचं? तिला आत पाठव की घालव? पाठव। जा. सर, मी आत येऊ? मला माझ्या फ्रेंड्सने तुम्हाला भेटायला सांगितलंय। कशाला? तुमची सेक्रेटरी म्हणून। पण सर, माझ्याकडे डिग्री नाही, अनुभव पण नाही, पण माझ्याकडे ना एक जगावेगळी गोष्ट आहे की मला माकडं, चिंपांझी, प्राणी, पक्षी सर्व आवडतात, खूप आवडतात। दिसतंय ते तुझ्या त्या हातातल्या मंकीवरून लक्षात आलं। सॉरी डॉक्टर लेकी, हा जुबली आहे, जुबली नाव आहे ते त्याचं, नॉट जस्ट अ मंकी। ओ, इतकी तू पॅशनेट आहेस तर? येस सर। पण चिंपांझीवर संशोधन करणं हे सोपं काम नाहीये। आय नो। इथे येणारे रिसर्चर्स पळून गेलेत, पण त्या मूर्खांना हे कळत नाही की चिंपांझीवर संशोधन केल्याने आपल्याबद्दलची मानव जमातीच्या मुळाशी आपल्याला जाता येईल। येस सर, मी हे काम तर अगदी आवडीने करेन। या खेळण्याशी खेळणं इतकं सोपं वाटलं का? ऑफकोर्स नॉट। डॉक्टर लिकी, तुम्हाला ते डॉक्टर डू लिटिल ठाऊक आहेत का? डू लिटिल? हु
रिसर्चर आहे का शास्त्रज्ञ? सर तुम्हाला डोलिटिल नाही माहिती? ते तर याच आफ्रिकेतील जंगलात आले होते. मला माहिती आहे सर, ते तर सर्व प्राण्यांशी बोलतात. माकडांचं Stop अशा गोष्टीला माकडाच्या गोष्टी नको सांगूस. इथे असली चिंपांझी आहेत आणि हळूहळू त्यांचं अस्तित्व संपुष्टात येत आहे. त्याआधी मूलभूत संशोधन होणं गरजेचं आहे. ही अखेरची संधी आपण गमावली तर प्लीज प्लीज मला ही संधी द्या सर. माझ्यावर विश्वास तरी ठेवा, मी हे काम करेन. विश्वास ठेवण्यासारखं आहे तरी काय तुझ्याकडे? सांगू, मी अनेकदा पानावरच्या घरात ठेवायचे. कोंबड्यांची अंडी कधी एकदा बाहेर येतात ते तासन तास बसून बघत राहायचे. एकदा एक म्हातारा घोडा खूप सिक झाला होता, तेव्हा मीच तर पैसे कलेक्ट केले. दिसेल त्या प्राण्या पक्षाला नाव ठेवून त्याच्याशी गप्पा मारायचे. कोकणात विन ते डॉगला रेमून हाक मारायचे. तुम्हाला माहितीये सर, मी एक नेचर क्लब सुद्धा काढला होता. त्याचं नाव मी एलिगेटर क्लब ठेवलं. ते सगळं ठीक आहे, पण तुझी बडबड ऐकून वाटत नाही तुझ्यामध्ये जरा सुद्धा पेशन्स असतील. म्हणून तू आलीस तशीच जा. हवं तर त्या डॉक्टर डोलिटिलला भेट. सर, पेशंट तुम्ही मला बोलूच नका. मी अनेकदा झाडाच्या फांदीवर बसून गप्पा मारायचे. एकदा तो रात्रभर बसलो ते वटवाघळाला पाहत. ओके 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 तू ये. पण रिसर्च मला तर शांतपणे बडबड न करता करावा लागेल, कारण चिंपांझीज खूप शाय असतात. उद्या तुझ्याकडे 2 स्काउट्स देण्यात येतील. उद्यापासून कामाला सुरुवात कर. सर, म्हणजे मला इथे राहायला मिळेल, चिंपांझीशी बोलायला मिळेल. थँक्यू सो मच सर. माझी आई सुद्धा माझ्यासोबत आली आहे. तुला मी न्यूज सांगते. मी उद्या येते. मग दाखवा चिंपांझी लोकेशन. हो हो ठीक आहे. आई! काय विचारते तुला? तुझे स्काउट्स कुठे गेले? गेले गेले म्हणजे? मी त्यांना पाठवलं परत. मग आता जंगलात तुझी सोबत कोण करणार आहे? आई सोबत तर नकोच. तो अडल मूर्ख आहे नुसता. चिंपांझीला नुसता असं थरथर कापायचा. आई तो रशुदी त्याची तर नुसती बडबड. मग ते सगळे चिंपांझी पळून जायचे. आई त्या चिंपांझीला तर आपली भीती वाटते.
तुझ्या सोबत येऊ शकणार नाही, आधीच सांगते. आई तू नको ना सोबत आहे कोणाची. डॉक्टर निक्की म्हणाले तू केपेबल आहेस, तू असून काय पाहिजे. आई तू रायटर आहेस ना, पण टेंटमध्ये बसून छान नॉवेली हो. त्याआधी माझ्या पप्पाला पत्र लिही आणि सांग की तुमची जेन आणि जुबली दोन्ही जंगल लाईफ एन्जॉय करतायत. बरं बरं लिहिते. चल तू आधी डोक्यात पटवण्यात एक्सपर्ट आहेस तू. काय होणार तुझं देवांचं. मला इथे येऊन चांगले 5-6 महिने झाले. मोस्टली त्यातले काही चिंपांझी मला आता ओळखायला सुद्धा लागले. मला आता कळले की शांत राहायचे. मला आता हे पण कळले की इथे हे आदिवासी सुद्धा ह्या नापराला मारतात. म्हणून पण त्याची संख्या कमी होते. चिंपांझींना ना केळी आवडतात म्हणून मी ती त्यांच्यासाठी घेऊन जायचे. कुठे दिसतात का बघायचे, शोधायचे त्यांना. इतक्यात तो दिसला. त्याची पांढरी दाढी पाहून मी त्याचं नाव ठेवलं डेव्हिड. डेव्हिड, मी तुझ्यासाठी केळी आणली आहेत. ही बघ. ठीक आहे, घाबरू नकोस रे. मी फ्रेंडशिप फ्रेंड आहे तुझी. बनाना फ्रेंड. अरे हे घे, तुझा आवडीचा खाऊ आणलाय ना मी. घे. काय झालं? नाही मला तू चिंपांझीला. काय करतोय ते? सोड. नाही मला तू चिंपांझीला. तुला खायलाच पाहिजे ना, मग थांब, मी देते तुला खायला. हे का? तुला मी आधीच सांगून ठेवते, चिंपांझीला मारायचं नाही. डेव्हिड, अरे घाबरू नकोस रे. गेला तो. सगळीच माणसं काही शिकारी नसतात. मी तर बहुत ॲनिमल फ्रेंडली आहे. हे घे. तुला इंग्लिश कळते का रे? नाही तर मी शिकवेन. पण त्याच्याबद्दल तुझी चीन भाषा मला शिकव. हे घे. बरं, मी इथे हे ठेवते, ते तू खा हा. ग्रेट, हुशार आहेस तू. दरवेळी झाडावर चढून उड्या वगैरे मारून कशाला फ्रुट्स गोळा करायला पाहिजे. आम्ही माणसं तुमचे मित्रच आहोत डेव्हिड. तुला माहिती नसेल पण पूर्वीच्या काळी आम्ही देखील माकडच होतो. हे कसे बदललं याचा शोध घेण्यासाठीच तुमच्यापाशी आलं. तू थँक्यू म्हणतोयस की अजून एकदा म्हणतोयस ते मला कसं कळणार. बरं हे पण घे. अरे डेव्हिड, हे काय रे? गेलास कशाला? पुन्हा येशील ना, मी तुझ्यासाठी खूप वेळ घेऊन येईन. तुझा ग्रुप नाही घेऊन ये. बाय, सी यू. सांगायचंय ते शांतपणे आणि घाई गडबड न करता सांग. नाही सर, आज मी खूप म्हणजे खूपच एक्साइटेड झाली आहे.
परत सांगतो, डीप ब्रीदिंग कर. आता सांग. सर एक कमाल झाली. आज डेव्हिड गोलीत गवत आला होता सर. जे तुला कळतंय का, तू पुन्हा ती चूक करतेस. प्राण्यांच्या बाबतीत नंबरिंग केलं जातं, त्यांना माणसांसारखी नावं नाही देत. पण का नाही सर आपण नाव देत त्याला? आपण जर त्याला नावाने हाक मारले तरच त्याला आपलेपणा वाटेल. अदरवाईज शत्रूच मार खातील आपल्याला कायमचे ते. आपण डगल्या नावाने हाक मारतो की नाही, मग तेही रिस्पॉन्स देतातच ना आपल्याला सर. तुला समजवणं कठीण आहे, पण एक गोष्ट लक्षात घे, जर तुला संशोधक म्हणून मान्यता मिळवायची असेल तर कन्व्हेन्शनल मेथड्स, पारंपरिक पद्धतीच पाळल्या पाहिजेत. मला असं नाही वाटत सर. अनकन्व्हेन्शनल, अपारंपरिक मेथड का असू नये, मी माझीच पद्धत वापरणार. ठीक आहे बाबा, वापर. पुढे काय झालं ते सांग. सर तो डेव्हिड मला तर आता चांगला चढवतो. मी दिलेले केळे त्याने बसून खाल्ले सुद्धा सर. नथिंग न्यू. पुढे काय झालं असेल तर सांग, सर अदरवाईज. व्हॉट इज द मिनिंग ऑफ नथिंग न्यू? हे बघा, मी ते तुमचा टाइम वेस्ट करायला आले नाहीये. मला स्वतःचं मिशन आहे. ओके, प्लीज. सर सॉरी सर. सर आज डेव्हिडने तर चक्क माझ्या पॉकेटला हात लावून पाहिलं की तिथे मी केळ ठेवले का. याचा अर्थ त्यांचं वागणं आपल्याप्रमाणे आहे सर. येस, म्हणजे तू तर चिंपांझीच्या बिहेवियर वरती रिसर्च करतेस. हो सर, आणि तेच तर माझं अल्टिमेट मिशन आहे. टू प्रूव्ह दॅट चिंपांझीज आर सोशल टू. ओके, गुड गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आई, तू टेंटच्या बाहेर का आलीस? तुझं पल्ली अजून कमी कसं होत नाहीये? होईल, पण इथलं वातावरण अधिक सिकनेस निर्माण करणारं आहे. हो, ते पण आहेच. आज किती महिने झाले तरी आपलं डाएट सिस्टम अजून ऍडजस्ट होत नाहीये. इथलं क्लायमेट आणि पाणी तुला सूट होत नाहीये आई. तू इथे या जंगलात एकटीच फिरत असतेस ग. मला तुझी काळजी वाटते. अगं आई, तू माझी काळजी नको ग करूस. त्या चिंपांझीला आता कुठे माझी सवय झाली आहे. पहिले तर ते सगळे पळून जायचे, आता त्यांचे नर मादी सुद्धा ओळखतात मला. पण तुला जे पैसे मिळालेले ते तर आता संपत आले आहेत. मग काय होणार आहे इथे थांबून आता? आई, तुला तर सांगायचंच राहिलं. डॉक्टर निखिलनी नॅशनल जॉग्राफीकडे पाठवलेलं ते प्रपोजल आठवलं? ते तर आता मोस्टली पास सुद्धा झालं. माझ्या स्टडीच्या प्रॉपर डॉक्युमेंटेशनसाठी ते फोटोग्राफर पाठवणार आहेत आई. वा, ही तर खूपच चांगली न्यूज आहे. आणि डेव्हिडला ना काही फ्रुट्स आवडतात, म्हणून मी ते आणले त्यासाठी. हे बघ, पण हे फ्रुट्स तू डेव्हिडसाठी आणलेस. हे डेव्हिड खाणार, तुझ्या खाण्यापिण्याचं काय? चल आपण जेवण घेऊया. हे आता रेग्युलर व्हायला लागलेत. मला भीती वाटते यांची. अगं आई, नॉट टू वरी. ती माकडं काही नाही करणार आपल्याला. पण माकडच असतील कशावरून? परवा दुपारी मोठा काळवीट दिसलेला आणि लांडगेही फिरत असतात. हो, बट मम्मी, बी ब्रेव. चल आधी आपण डिनर करूया.
खातोय ते बघ. चल माझ्याबरोबर. स्लो बेबी स्लो. जेन आय एम ऑलरेडी स्लो. मी कुठलीच घाई गडबड करत नाहीये. मला तसं नव्हतं म्हणायचं, पण मी जे काही बघते ते खूपच युनिक आणि अनबिलिव्हेबल आहे. डेव्हिड चक्क काठीने मुंग्या खातोय. युगो, तू फोकस लाव. जेन मी अँगल धरूनच उभा आहे. आय थिंक दॅट यू शुड नॉट टीच मी एनिथिंग अबाउट फोटोग्राफी. मला वाटते तुम्हाला फोटोग्राफी मध्ये शिकवायची काही गरज नाहीये. ओके, माइंड युअर ओन बिझनेस. मला तसं नव्हतं म्हणायचं, पण डेव्हिड पुन्हा पुन्हा तीच कृती करतोय. गवताचे गंगापाते शस्त्राप्रमाणे वाळवत घालतो आणि वाट पाहून बाहेर काढतो. त्याला चिकटून आलेले मुंगे खातो. म्हणजे ह्या जमातीला हत्यार डिझाईन करण्याचं पण तंत्र अवगत आहे. युगो! युगो! अरे बघ, तो डेव्हिड ह्याने मुंग्या खात होता. ते पण असं बघ. अगं, मुंग्या बघ. कुठे करायचे? अमेझिंग असतील. ग्रेट आहे ते चिंपांझीज. युगो, चल. इथे बसलास काय? अजून 2 पर्यंत चाललो की आपल्याला एका टोळीचा पत्ता लागेल. इनफ जेन. चल ना. नो जेन. इनफ इज इनफ. यापुढे मी तुझ्यासोबत एकाही वेळेला येणार नाहीये. अरे पण तू असं काय करतोय? हे मिशन माझ्या एकटीचं नाहीये. तुझंही आहे, मानतोस ना तू? मी मानतो, पण त्या जगाने मानलं पाहिजे ना. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? मला जे म्हणायचंय ते तुला समजलं आहे. मला रेस्टची गरज आहे. हवं तर तू जा. हा घे कॅमेरा. अरे युगो, पण असं काय करतोस? तुझ्या जीवावरच रिसर्च करते मी. आय नीड युअर सपोर्ट. रिअली डू यू नीड माय सपोर्ट? युगो, युगो प्लीज नको ना लावूस, युगो. सॉरी. आपली दिशेने आपल्या एकटीच असते. त्याला नापोडी नातलग असतो की पार्टनर. पण सक्सेस मिळाली की असंख्य दावेदार येतात श्रेय घेण्यासाठी. जेन, हीच तर मनुष्य प्राण्याची खरी जीवन पद्धती आहे.
केला. मी चक्क मला बोलावणं देखील आलं इंटरव्ह्यूसाठी. Miss Jane Brown, येस सर. you said that you have seen the delivery process of female chimpanzees, right? हो सर, मी पाहिले फिमेल चिंपांझीच्या डिलिव्हरीची प्रोसेस. तुम्ही आम्हाला फोटोग्राफ्सही दाखवलात. हो सर. पण आमच्या इथे हे PhD मिळवण्यासाठी इतक्यात काय पुरेसे नाही. म्हणजे सर, तुमचं म्हणणं मला समजलं नाही. कधीच नाही समजणार. Because you are undergraduate, you don't even have formal education. So Jane, तुम्ही वापरलेल्या मेथड्स आमच्या परंपरेला सोडून असल्याने आम्ही विचार करू शकत नाही. सॉरी. पण का नाही त्याचा विचार करू शकत? गेली अनेक वर्षे मी त्या आफ्रिकेच्या जंगलात राहिली. प्रत्यक्ष पाहणीतून मी ती अनुमाने काढली आहेत. त्याची खोटी नका ठरवू सर. हार्डवर्क आणि ऑब्झर्वेशन मधून मी माझं संशोधन मांडलंय. काय मांडलंय? तर ते नरमादी हातांचे चुंबन घेतात. दोन प्रौढ चिंपांझी एकमेकांना आलिंगन देतात. हे संशोधन तुमचं? सर, इतकंच नाहीये. नॉट ओनली दॅट. त्यांच्या आपल्या मेंदूशरी रचनेत सिमिलॅरिटीज आहेत. त्यांना देखील मानवाप्रमाणे भावभावना असतात. तेही सोशल ॲनिमल आहेत सर. हो नक्कीच. म्हणून तर तुम्ही त्यांना डेव्हिड, रॉबर्ट अशा तुमच्या फॅमिलीतील माणसांची नावे दिली. हो, दिलीत मी त्याला नावे. त्यातूनच तर एक प्रकारचा प्रेमभाव आणि आपुलकी निर्माण झाली. चिंपांझी आणि कोणताही प्राणी म्हणजे काय एक नंबर आकडा असे मानणारे पुस्तक किड्यांना काय करणार? मानवी ओलावा आणि निसर्गदत्त भावना ते हत्यारं बनवतात. तोही न राहतात सर. आणि तुम्ही त्या जंगलातील आदिवासींना सोबत घेतले. हो, त्यांना सुद्धा रिसर्च प्रोसेसमध्ये सामील करून घेतले. अदरवाईज ते आपली भूक जमवण्यासाठी चिंपांझी आणि कोणत्याही इतर प्राण्याची शिकार करायचे. मी त्यांना जाणीव करून दिली की हे जंगल तुमच्या इतकंच त्यांचं सुद्धा आहे. जंगल तोडीमुळे निसर्गाची हानी होते. चिंपांझींची पण संख्या कमी होते सर. अच्छा. यू गेव सरमन टू देम. तुम्ही त्यांची कान उघडणी केली, प्रवचनही दिले. या सगळ्याला चिंपांझीवरती रिसर्च समजून PhD मिळवायचे विचार करतात. हो सर. ओके, मग या. आमच्या शुभेच्छा आहेत. गॉड ब्लेस यू. सर, सर पण माझं ऐका ना प्लीज सर. सर. माझा इंटरव्ह्यू निगेटिव्ह झाला. माझी इतक्या वर्षाची मेहनत, माझं संशोधन सगळं फुकट गेलं. माझं PhDचं स्वप्न संपलं. हॅलो जीत गुडॉल, कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल सर? आता तू साधी सामान्य जे नाही तर अनेक वर्ष जंगलात राहून चिंपांझीवर सखोल निरीक्षण करणारी एकमेव संशोधक डॉक्टर जीत गुडॉल म्हणून ओळखता येणारेस. डॉक्टर? सर पण तुम्हाला कसं कळलं सर? माझा इंटरव्ह्यू ते एकदम निगेटिव्ह झाला होता. पण तुझं काम हे खूप मनापासून आणि पॉझिटिव्ह झालेले, त्यांना तुझ्या संशोधनाला मान्यता द्यावीच लागली. थँक्यू सो मच सर. तुमच्या आभार मी कुठल्याही शब्दात मानू. थँक्यू सो मच सर. ओके. थँक्यू सो मच. ओके, हे बघ जी, आता एक काम. सर तुम्ही सांगाल ते काम करेन मी. हे बघा डॉक्टर जेन गुडॉल. सर मला जेन म्हणा सर, डॉक्टर वगैरे नको. नाही नाही, ही तुझी खूप मोठी अचीवमेंट आहे. सो डॉक्टर जेन गुडॉल, येस सर. तुझं हे संशोधन जगाला कळलं पाहिजे. तरच त्यांना नष्ट होत जाणाऱ्या चिंपांझी आणि तत्सम प्राण्यांबद्दल जाणीव होईल. त्यासाठी पुस्तकं लिही, जमेल त्या पद्धतीने प्रचार कर. विकासाच्या नावाखाली या पृथ्वीला विनाशाच्या खाईत ढकलू पाहणाऱ्या बलाढ्य उन्मत्त शक्तीला जाणीव करून दे की या पर्यावरणाचं रक्षण केलं तरच हे जग सुंदर आहे. नाहीतर कुरूप होऊन नष्ट व्हायला वेळ लागणार. येस सर, मी हे काम नक्की करेन. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. डॉक्टर लिकीनं प्रॉमिस केल्याप्रमाणे तेव्हापासून म्हणजेच 1991 पासून
मी माझ्या कामाला व एकूणच जगण्याला जगाभिमुख करण्याची नवीन दिशा दिली. निव्वळ चिंपांझी नव्हे तर मानवा व्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांचे, पशुपक्ष्यांचे या निसर्गाचे रक्षण करण्यासाठी देशादेशातील तरुणांना जागरूक करण्याचा निर्धार केला. आणि त्यानंतर मी माझ्या जंगल बांधवांना भेटायला परत गेले. डेव्हिड, गोलियत, रॉबर्ट, कुठे आहात तुम्ही? हॅलो, से हाय तुम्ही. गोलियत, हाय. गोलियत, अरे 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 माझं गोलियत. अरे अरे माझ्याकडे अजून आहे खायला तुझ्यासाठी. मला जगामध्ये काही मान सन्मान मिळाला म्हणून माझ्या जंगल बांधवांना तुम्ही माझा सत्कार केला. हे सारे घडले ते सगळे श्रेय तुमचेच आहे. इथे आलेल्या काही संशोधकांना तुम्ही काम करू दिले नाहीत, पण माझ्या बाबतीतही तसेच केले असते तर मी आज कुठे असते? सर्वसाधारण जीवन जगत राहिले असते. पण तुम्ही विरोध केला नाही, उलट मी मागितले सहकार्य मला दिले, म्हणूनच माझे कार्य होऊ शकले. असेच जर आपण परस्परांना समजून घेतले तर न जाणं विज्ञान अजून किती प्रगत होईल. आणि तो दिवस उजाडेल जेव्हा आम्हाला तुमची भाषा कळू शकेल. आणि त्याच दिवशी तर ही पृथ्वी खऱ्या अर्थाने वसुंधरा बनेल. यानंतर मी माझी कर्मभूमी म्हणजे टांझानियातील गोंबे जंगल सोडले आणि देशादेशातील युवकांना साथ घालण्यासाठी रूट्स अँड शूट्स या मिशनची संस्थापना केली. या सगळ्या मागचे माझे प्रेरणास्थान म्हणजे माझे वडील आणि त्यांनी दिलेला हा जुबली. तुम्ही कोणत्या देशाचे आहात, कोणत्या धर्माचे आहात हे तितके महत्त्वाचे नाही, कारण कोणीही असाल तरी या पृथ्वीसाठी, या पशुपक्ष्यांसाठी काय करता येईल हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण इथले सारे घटक तुमच्या आमच्या जिवंत राहण्यासाठी मूकपणे अव्यक्तपणे काम करतच असतात. मग त्यांच्यासाठी आपण काहीच करू नये काय? आज प्रत्येकाने हे काम केलेच पाहिजे. म्हणूनच माझे मिशन रूट्स अँड शूट्सची मूवमेंट
आहे